हर हर महादेव मित्रांनो. तर आज आपण अंबरनाथच्या शिवमंदिराजवळ आलेलो आहे. अंबरनाथपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर हे शिवमंदिर आहे आणि आज रविवारचं टायमिंग आहे आणि हे बघा भरपूर गर्दी आहे. आणि ह्या मंदिराबद्दल मी जी काही माहिती गोळा केली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे 300 वर्ष जुनं मंदिर आहे. 5 पांडवांनी बांधलं होतं. रात्री काम चालू केलं होतं आणि सकाळपर्यंत त्यांचं पूर्ण काम झालं होतं. फक्त मंदिराचा जो कळस आहे तो बाकी होता. तर त्या मंदिराचा कळस बाकी असताना कोंबडा आरवला आणि त्या 5 पांडवांनी एक त्यांची वाट आहे, मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये आहे, त्या वाटेद्वारे ते लोक निघून गेले. आणि एवढं कोरीव आणि एवढं मस्त काम केलं आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता. हे जे झेंडा लावलेला आहे, भगवा लावलेला आहे तिथे, त्याच्या बाजूचं जे कळस आहे हे ट्रस्टीने बांधलेलं आहे. आता हे तुम्हाला बघता येईल. हे एकदम छोटं एकदम नॉर्मल बांधलेलं आहे त्यांनी आणि त्याच्या बाजूलाच भगवा झेंडा लावलेला आहे. आणि यांची कोरीव काम एवढं छान आहे की तुम्ही पिलर्स बघू शकता. आतमध्ये पण पिलर्स खूप छान आहेत. म्हणजे आज पण त्यांना छोटे म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात सपोर्ट नाही दिले, जसं तुम्ही कोल्हापूरच्या मंदिरात बघितलं असणार. तर तसं सपोर्ट नाही आहे खूप, त्याच्यात खूप नॉर्मल सपोर्ट लावलेले त्याच्यामध्ये. हे त्याचा बाजूचा परिसर आहे, पूर्ण खूप मोठा परिसर आहे तो. आणि पूर्ण खाली पण तुम्ही बघू शकताय की तिथे सगळे दगड ठेवलेले, दगडांचं बांधकाम आहे ते पूर्ण. आणि ते गरम होतं म्हणून त्या लोकांनी असं पायदान टाकलं आणि त्याच्यावरनं चालण्यासाठी जागा केलेली, कारण की दगड खूप गरम होतात त्याकरता. जे ट्रस्टी बऱ्यापैकी तिथे लक्ष देते. अजून पण बांधकाम चालू आहे बघा, कोरीव काम आहे बारीक बारीक. आता ते पूर्ण कोरीव काम खराब होत चाललं आहे, म्हणजे त्याच्यावरची जी झिजत चाललं आहे पूर्ण, ती ज्याची दगड होता तो झिजत चालला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छोटे छोटे पण कोरीव काम केले त्यांनी. बरेच असे डिझाईन्स त्यांनी काढले. त्या टाईमला डिझाईन काढत होते. आपण बऱ्याच मंदिरांमध्ये साऊथच्या बघितलं असणार तुम्ही. हे बघा पूर्ण ते झिजत चालले, त्याचे हात वगैरे असं थोडं झिजलेत, बघू शकता. हे एकदम बारीक बारीक काम केलं त्यांनी त्याच्यामध्ये. हे सगळे पिलर्स आहेत. हे त्यांनी पिलर्समध्ये बांधलेले, म्हणजे पिलर्समध्ये त्यांनी ते डिझाईन काढली आहे, प्रॉपर कोरीव काम केलं आहे. हे मंदिर बघण्याकरता लोक दुरून दुरून येतात. हे वरचं पार्ट आहे, पूर्णपणे वरचं त्यांनी कोरीव केलेलं पार्ट आहे. दुरून बघा काय आकर्षक वाटतं ती गोष्ट. आणि गाभाऱ्यामध्ये तिथे शिवमंदिरांचं, म्हणजे शिवची गाभाऱ्यामध्ये तिथे शिवची मूर्ती आहे, पिंड आहे, पिंड. अजूनही बांधकामाचं म्हणजे बांधकाम आणि ते दुरुस्ती करण्याचं काम चालूच आहे. इथे पब्लिक फक्त फोटोशूट नाही तर प्री वेडिंग फोटोशूट, त्याच्यानंतर मग एक आता ट्रेंडच आलं आहे की मंदिरांचे व्हिडिओ टाकतात. तर ते रील्स खूप बनवल्या जातात सध्या ह्या मंदिराच्या. हे बघा छोटे छोटे बारीक बारीक काम केलेलं आहे, पण पूर्ण झिजत आलं आहे आता. हे म्हणजे ते दगड पूर्ण झिजत आलेलं आहे. 300-400 वर्ष जुनं मंदिर आहे ना शेवटी. मी सगळ्या प्रकाराने अँगल घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मंदिराचं एंट्रन्स, त्याच्यानंतर बाजूचं हे प्रवेशद्वाराच्या बाजूचीच जागा आहे की जिथे त्यांनी एक अजून मंदिर बांधलं आहे. आणि हे त्याच्या मंदिराच्या राईट साईडला तुम्ही बघू शकता हे तळ आहे. म्हणजे त्यांनी हे बांधलेलं आहे, म्हणजे 5 पांडव इथे आंघोळ करून गेले होते, पण आता इथे कासव, मच्छी वगैरे इथे त्यांनी सोडलेली आहे आणि तिथे ते आहे. आणि बरेच पब्लिक इथे येऊन तिथे खायला वगैरे त्यांना टाकतात, प्रसाद वगैरे टाकतात तिकडे. आणि पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः हे कासव असे वर, त्या हे पायऱ्या दिसतात आहे तुम्हाला, ह्या पायऱ्यांवर येऊन बसतात. मासे खूप मोठे मोठे त्याच्यामध्ये. हे दिसते तुम्हाला एकदम लहान, पण ते खूप मोठं
मोठे आहेत एकदम तलाव आतमधून. आता हे पाणी वगैरे खराब झालेलं आहे, यांनी चेंज केलेलं नाही. प्लस ते पावसाळ्यामध्येच हे लोक हे करतात मोस्टली. हे बघा, हे जे द्वार दिसते तुम्हाला, हे 5 पांडव ह्या द्वारातून पळून गेले होते सकाळी जेव्हा कोंबडा हरवला तेव्हा. यांचं मंदिर वगैरे बांधून झालं, पिंडाची स्थापना झाली, तिथे दर्शन केलं त्यांनी, पाया वगैरे पडले आणि तिथून ते निघून गेले होते त्या रोडने. आणि इथे बघा छोटे छोटे शिवजींची पिंड वगैरे इथे तुम्ही बघू शकता. छोटं मंदिर आहे. त्याच्याच बाजूला एक हनुमानजीचं पण मंदिर आहे. मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे तलावाच्या बाजूलाच आहे एक्झॅक्टली. हे बघा, हे हनुमानजींचं मंदिर आहे बाजूलाच. बघू शकता तुम्ही. आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. ते बघा, आतमध्ये जेव्हा गाभाऱ्यात जातो आपण, तेव्हा असे छोटे मोठे पिलर्स बांधले त्यांनी, म्हणजे सपोर्टसाठी. कारण की खूप जुनं मंदिर आहे ना, 300-400 वर्ष जुनं मंदिर आहे. मग त्यांनी थोडंसं सपोर्ट दिलेलं आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता, आतमध्ये पण कोरीव काम केलेलं आहे बऱ्यापैकी. त्या दिवशी सोमवार असून रविवार असून एवढी गर्दी होती की सोमवारपेक्षा जास्त गर्दी वाटत होती. म्हणजे 2 ते 3 तास लागत होते दर्शन करता. बघा, व्हिडिओ काढताना आला याच्यामध्ये प्रॉपर, पण मी तरी प्रयत्न केला आहे की माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना आपलं शिवमंदिराचं दर्शन व्हावं, त्याकरता मी हा ट्राय केलेला आहे. बघू शकतो तुम्ही, त्या गाभाऱ्यामध्ये एवढी गर्दी आहे की तिथं एका टाईमला फक्त 10 ते 20 जण उभे राहू शकतात. म्हणजे एक त्या साईडला पण एक छोटीशी पिंड आहे, तिथे पण दर्शन घेतात ते बरोबर. आणि ते या साईडला पण. त्यावेळेस त्यांना पांडवांना कसं सुचलं असेल तसं बनवलं असेल त्यांनी. प्रॉपर आतमध्ये जागा ठेवली प्रॉपर त्यांनी. आणि तिथे आरती पण होते, तर पंडित स्वतः बाहेर येऊन लाईनीमध्ये आरती फिरवतात. हर हर महादेव. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.